शेतकरी बंधूंनो, मी कृषी भूषण बाळासाहेब मराळे, मुक्काम पोस्ट शहा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथील शेवगा उत्पादक व संशोधक शेतकरी. तर आजचा व्हिडिओ आहे आता जून महिना सुरू झालेला आहे आणि या जून महिन्यामध्ये शेवग्याची छाटणी करावी लागते. आता हा मराळे शेवगा फार्म मधला एक 10 वर्षाचा शेवग्याचा हा प्लॉट आहे. आपण पाहत जो आपण याच्या शेंगा पूर्ण संपलेल्या आहेत. आता आपण जर पाहत असाल तर याच्या शेंगा ज्या आहेत पूर्ण संपलेल्या आहेत आणि तुम्ही बघत असाल तर याचा जवळपास सगळ्या 100% शेंगा आता संपलेल्या आहेत आणि झाडाची वाढ बघा, झाडाची वाढ अशा पद्धतीत झालेली आहे. तर आता आपल्याला याची छाटणी घ्यायची आहे. तर आजचा जो विषय महत्त्वाचा आहे तो महत्त्वाचा विषय आहे की शेवग्याची छाटणी, मुख्य छाटणी कशी करावी आणि का करावी, हे सर्वात महत्त्वाचं आहे. शेवग्याची मुख्य छाटणी जी आहे का केली पाहिजे आणि कशी करावी, तर ह्या विषयावरती आज आपण संवाद साधणार आहोत. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेवगा लागवडीचं क्षेत्र वाढलेलं आहे. काही नवीन शेवगा उत्पादक आहे आणि अनेक लोकांना शेवग्याची छाटणीमध्ये चुका होतात. म्हणजे शेवग्याची छाटणी चुकीच्या पद्धतीने जर केली तर मग पुढं खूप प्रॉब्लेम तयार होतात. म्हणजे एकतर झाडं उंच जातात किंवा झाड सीझन सुरू होण्याच्या आधीच झाडं खूप उंच जातात किंवा झाडांची फुटवे व्यवस्थित होत नाही. त्यामुळे त्याची जी छाटणी करणं आहे याला एक विशिष्ट टेक्निक आहे. मराळे शेवगा फार्म मध्ये ही टेक्निक विकसित झालेली आहे. मी 1997-98 मध्ये जेव्हा शेवगा लागवड केली तर त्या कालखंडामध्ये शेवग्याची छाटणी कशी करावी हेच माहिती नव्हतं. तर त्यावेळेला राज्यामध्ये सर्वप्रथम शेवग्याची व्यापारी शेती करणारा मी होतो. त्यामुळे त्याची टेक्नॉलॉजी काय आहे हे कोणालाही माहिती नव्हतं आणि मलाही माहिती नव्हतं. तर त्या संदर्भामध्ये मी शेवग्याच्या छाटणीचे विविध प्रयोग केले आणि विविध प्रयोग करून छाटणीची वेळ, छाटणीची पद्धत ठरवल्या आणि ते आज महाराष्ट्र राज्याला, संपूर्ण राज्य त्याचा वापर करीत आहे. आज त्याच छाटणीला मी जी मराळे पॅटर्न म्हणून जी शेवग्याची छाटणी, शेवग्याची लागवड पद्धत, शेवग्याची विक्री व्यवस्था, शेवग्याची निर्यात, शेवग्याचे कीड आणि रोग व्यवस्थापन यावरती जो मराळे शेवगा पॅटर्न बनवला तो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, आंध्रमध्ये, कर्नाटकामध्ये, मध्य प्रदेशमध्ये वापरला जातो आहे. आणि त्या तंत्राने ही छाटणीची पद्धत ठरवलेली आहे, अनुभवातून जे ठरवलेलं आहे. तर त्या पद्धतीने मराळे शेवगा फार्ममध्ये छाटणी केली जाते आणि ती छाटणी कशी करावी याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर आता आपण चालत जाऊया. तर हा बघा, हा पूर्ण प्लॉट संपलेला आहे आणि आता आमच्याकडे छाटणीची सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला मी त्याची छाटणी कशा पद्धतीने करायची आहे ते प्रॅक्टिकली दाखवणार आहे. छाटणीनंतरचं झाड दाखवणार आहे, छाटणी कशी करावी, कुठून करावी ते पण दाखवणार आहे. तर इथे बघा, आता हा प्लॉट आपण पाहत आलो आणि इथे शेवग्याची छाटणी चालू आहे. तर शेवग्याची छाटणी करताना बघा, आता ही जी छाटणी करायची आहे तर ही इथून जे फुटलेल्या फांट्या आहेत, जिथून फुटलेल्या फांट्या आहेत तिथं साधारणतः 1 ते पाऊण फूट अंतर ठेवायचं आहे आणि वरचा भाग कापायचा. तर आपण प्रत्यक्ष कापताना बघूया, फांटी शेजारची आहे ती कापून झालेली आहे. हे बघा, ही फांटी जी आहे ही कापताना आपण बघितलेली, ही अशा पद्धतीने कापावी. बाकीच्या फांट्या ज्या आहेत त्या कापून झालेल्या आहे. हे बघा, 1 फुटाचं अंतर, आपण 1 ते पाऊण फुटाचं अंतर ठेवलेलं आहे आणि ते आता कापणी करतोय. हे बघा, ही छाटणीचं काम चालू आहे. हे बघ, हे आपण छाटतोय. ही हॅक्सॉन छाटणी चालू आहे. हॅक्सॉन शेवग्याचं झाड जे आहे ते फांट्या असतात ते एकदम नरम असतात आणि नरम असले की ते इजी कापले जातात. याला अत्याधुनिक नवीन कटर पण आलेले आहे. म्हणजे ज्यांचं क्षेत्र 10-20 एकराचं आहे तर त्यांचं आपण कटर जे आहे कटर पण आलेलं आहे. आता बघा, हा छाटणी नंतर जे आहे अशा पद्धतीचं हे झाड दिसतंय बघा. पूर्णपणे फांट्या जे आहेत, ही फांटी मी बाजूला करतो आहे. तेव्हा पूर्ण फांट्या हे झाड मोकळं झालेलं आहे आणि ह्या पद्धतीने दिसतं. पाठीमागं पण जे आहे, पाठीमागं आपण बघू शकतो, हा पूर्ण छाटणी झालेला प्लॉट आहे आणि छाटणी चालू आहे. तर आपण पाहत आहे पूर्ण छाटला आहे, छाटणीची केलेलं आहे. इकडे अजून एक झाड मी तुम्हाला, अजून एक जे झाड आहे इथे छाटणी चालू आहे. तर ते झाड पुन्हा तुम्हाला एकदा दाखवतो म्हणजे तुम्हाला छाटणी कशी करावी हे दिसेल. तेव्हा इथं आता ही दुसऱ्या झाडाची छाटणी चालू आहे. तर हे बघा, साधारणतः पाऊण फूट ते 1 फुटाचं अंतर आपण ठेवायचं आणि वरचा सगळा जो भाग आहे आपण सगळा भाग काढून टाकतो. हा सगळा जो भाग आहे पाऊण फूट ते 1 फुटाचा खोड ठेवून, फांटी ठेवून आपण वरचा सगळा भाग जो आहे तो सगळा भाग कमी करत आहोत. तेव्हा हे जे अंतर आहे ती छाटणी परत बघा, छाटणी करताना दिसते. प्रॅक्टिकली तुम्हाला मी सगळं दाखवतो आहे, कारण आमच्या महाराष्ट्रातील जे शेवगा उत्पादक शेतकरी आहे तर ते सर्व शेतकरी जे आहेत त्यांना छाटणीमध्ये चुका होतात आणि मग पुरेसं उत्पादन मिळत नाही, ॲव्हरेज मिळत नाही, झाडं उंच जाऊ नये म्हणून छाटणी. हे दुसरं पण झाड दाखवलं. आता ह्या झाडाकडे आपण बघूया. या झाडाची जी जमिनीपासूनची उंची आहे
इतकी उंची म्हणजे साधारण 3 फूट ठेवले, म्हणजे आपण 3 फूट झाड उंची ठेवली. त्याच्यानंतर पाऊण फूट ते 1 फूट प्रत्येक फांटी ठेवलेली आहे. आणि वरचा सगळा जो भाग आहे सगळा आपण काढून घेतलेला. अशा पद्धतीने शेवग्याची छाटणी करायची. शेजारी परत एक झाड पहा, त्या झाडाची जी उंची आहे ती गेल्या वर्षीच आपण छाटणी केलेली होती. आणि या झाडाची जी उंची बघा आपण ती 10 ते 15 फूट ठेवलेली आहे. आता जर असेच आपण झाडं ठेवलं तर काय परिणाम होईल? तर अशा पद्धतीची झाडं जर आपण पुढच्या वर्षी ठेवले तर शेंगा काढायला त्रास होतो, उत्पादन कमी मिळतं. त्याच्यानंतर जे आहे फवारणी करायला त्रास होतो, आणि उत्पादन छाटणी जर केली नाही तर झाडाचं उत्पादन जे कमी होतं. आणि कमी होत आहे म्हणून ही झाडाची दरवर्षी शेवग्याची ही मुख्य छाटणी घ्यायची असते. आणि मुख्य छाटणी कशी घ्यायची आहे हे याबद्दल आपण आज माहिती घेतली. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आज आपण शेवग्याची छाटणी कशी करावी, मुख्य छाटणी का करावी आणि कशी करावी याबद्दलची माहिती घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेवगा छाटणीनंतरचं व्यवस्थापन कसं करायचं आहे तर त्याबद्दलची माहिती घेऊया. आजच्या व्हिडिओपुरती शेतकरी बंधूंनो एवढीच माहिती. शेवग्याची नवीन लागवड सुरू, हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा. आम्ही ज्या व्हरायटीवर काम केलेलं आहे ती रोहित एक ही शेवग्याची व्हरायटी आहे. जे नवीन शेवगा लागवड पूर्वीचे शेतकरी असतील तर आमच्याकडे त्याचे प्लॅन्ट्स म्हणजे रोपं उपलब्ध असतात. त्याची तुम्हाला बुकिंग करावी लागते. बुकिंग केल्यानंतर ते 1 ते 1.5 महिन्यामध्ये उपलब्ध होतात. तर ज्यांना नवीन लागवड करायची आहे त्यांनी जे आहे बुकिंग करा, आमच्याशी संपर्क करा. बऱ्याच वेळेला शेतकरी असं म्हणतात की तुम्ही नुसते रोपं दिल्यानंतर तुम्ही आम्हाला शेवगा लागवडीचं मार्गदर्शन करणार का? तर मी ह्या व्हिडिओमध्ये हे पण सांगतो की आम्ही रोपंच पुरवतो असं नाही. रोहित एक व्हरायटीची तर रोपं आम्ही शेतकऱ्यांना देतोच, याबद्दलचा प्रश्न नाही. पण त्यांना 1 वर्षपर्यंत आम्ही त्यांना विनामूल्य मोफत मार्गदर्शन करतो. म्हणजे तुम्ही रोपं नेला तर त्याची लागवड कशी करावी, त्यांना खत पाणी कसं द्यावं, त्याची छाटणी कशी करावी, कोणत्या वेळेला कशी छाटणी करावी, इथपासून तर त्याचा कीड रोग, त्यावर वापरायचे संजीवक याबद्दलची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. तर शेतकरी म्हणून आजच्या विषयाप्रती एवढीच माहिती. धन्यवाद.